बहुत आजमा चुकी किस्मत हमको, अब किस्मत को आजमाना है. लढने के लिए तो कब से है तैयार हम, अब लढना नहीं जीत के दिखाना है. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण इथून पुढे काही स्मार्ट स्टडी टिप्स पाहणार आहोत आणि एक्झाम पुढे गेल्यामुळे एक्झॅक्टली अभ्यास काय करावा याच्याबाबत आपलं जे कन्फ्युजन होतं तर त्याच्याबद्दल मी ऑलरेडीच तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला आता प्री आणि मेन्स यांचा एकत्रितपणे अभ्यास करायचा आहे आणि तो मग तुम्ही कशा पद्धतीने कराल, प्रत्येक विषयामध्ये कॉमन टॉपिक कोणते आहेत याच्याबद्दलचं डिस्कशन आपण करणार आहोत. आणि ही जी स्ट्रॅटर्जी असेल ती तुम्हाला राज्यसेवा त्याचबरोबर कंबाईंड पूर्वपरीक्षा दोन्ही परीक्षांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. आणि म्हणून जर तुम्हाला काहीही झालं तरी 2020ची जी एक्झाम आहे म्हणजे ॲडनुसार तरी 2020ची ती क्वालिफाय व्हायचं असेल तर ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला फॉलो करावी लागेल. तर आज आपण इतिहास विषयामधील जे कॉमन टॉपिक आहेत ते पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जो कंबाईंडचा सिलेबस आहे प्रीचा तो जर पाहिला तर प्रीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला फक्त एवढंच पाहायला मिळेल, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे इथे तुम्हाला काहीही स्पेसिफिकली दिलेलं नाही की एक्झॅक्टली तुम्हाला इतिहासमधले कोणते घटक करायचे आहेत, पण मेन्शन असं केलेलं आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. मग आपण जर आधुनिक भारताचा इतिहास पाहिला तर जनरली हा इतिहास जो आहे तो 1857 पासून पुढचा येतो. पण बऱ्याचदा जरी 1857च्या पुढचा हा इतिहास असला तरी सुद्धा काही ब्रिटिशकालीन कायदे आहेत, त्याचबरोबर गव्हर्नर जनरल्स आहेत, तर त्यांच्यावरचे जे प्रश्न असतात ते बऱ्याचदा 1857च्या उठावाच्या अगोदरचे येतात. त्याचबरोबर जे महाराष्ट्राचा इतिहास इथे म्हटलेला आहे, तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे उठाव वगैरे येतात ते उठाव सुद्धा 1857च्या पूर्वीचेच येतात. तर जरी म्हणजे ब्रॉडली त्यांनी असं दिलेलं असलं तरी सुद्धा जर आपण क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं तर कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत ते आपल्याला समजतं. आपण मेन्सचा सिलेबस पण पाहूयात. मुख्य परीक्षेचा जर आपण पाहिला संयुक्त परीक्षा जी होते कंबाईंड जिला म्हणतो आपण, तर STA असेल, PSI असेल, ASO असेल या तीनही पोस्टसाठी इतिहास हा विषय आहे मुख्य परीक्षेसाठी सुद्धा. आणि मुख्य परीक्षेमध्ये इथे आपल्याला जो सिलेबस पाहायला मिळतो तोही तिन्ही पोस्टसाठी सारखाच आहे. म्हणजे जरी पेपर 2 वेगळा असला तरी सुद्धा सिलेबस हा सेम आहे इतिहासासाठी. आणि इथे आपल्याला असं म्हटलेलं आहे महाराष्ट्राचा इतिहास, त्यामध्ये सामाजिक व आर्थिक जागृती, महत्त्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे आणि शिक्षणाचा परिणाम किंवा भाग आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे महाराष्ट्राचा इतिहास म्हटलेला आहे, पण लास्ट पॉइंट जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की इथे राष्ट्रीय चळवळी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास करताय तेव्हाच तुम्हाला भारताचा इतिहास करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे मेन्ससाठी. कारण ज्या पद्धतीने प्रीमध्ये जरी असं म्हटलेलं असलं की विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, तरी सुद्धा इथे तुम्हाला भारताच्या इतिहासावरती सुद्धा प्रश्न पाहायला मिळतात. आणि मुख्यमध्ये सुद्धा सेम तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत असे दोन्ही प्रश्न पाहायला मिळतील. हे झालं कंबाईनच्या बाबतीत. राज्यसेवेचं जर आपण पाहिलं तर प्रीचा सिलेबस तसंच इन डिटेल दिलेला नाही. मेन्सचा सिलेबस जर आपण पाहिला तर तो खूप ब्रॉड आहे. कारण पेपर 1 मध्ये आपल्याला इतिहास आणि भूगोल हे 2च विषय पाहायला मिळतात. तर त्याच्यामधले काही पॉइंट्स जे आहेत ते तुम्हाला दिसत असतील. मी फक्त जे मेन पॉइंट्स आहेत ते वाचणार आहे. पहिल्या पॉइंटमध्ये आपण 1.1 मध्ये पाहू शकता ब्रिटिश सत्तेची स्थापना आहे. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आहे. त्यानंतर प्रबोधन काळ आहे. मग त्याच्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक बदल वगैरे दिलेले आहेत. वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था आहे. जरी इतिहास हा विषय असला तरी सुद्धा अर्थव्यवस्थेशी रिलेटेड ज्या ऐतिहासिक घटना आहेत तर त्यांचा अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे. भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास हे महत्त्वाचं आहे. जसे की राष्ट्रीय सभेची स्थापना वगैरे हे काही पॉइंट्स आहेत. बंगालची फाळणी असेल, राष्ट्रीय चळवळीला सुरुवातीच्या टप्प्यातल्या बऱ्याच महत्त्वाच्या घटना याच्यामध्ये येतात. त्यानंतर ब्रिटिश शासनविरोधी झालेले जे उठाव आहेत त्याच्यामध्ये शेतमजुरांचे उठाव असतील, आदिवासींचे उठाव असतील, महाराष्ट्रातील काही ज्या चळवळी आहेत जसे की वासुदेव बळवंत फडके यांनी केलेला उठाव असेल, काही संघटना आहेत. इथे दिलेला आहे अभिनव भारत जी संघटना होती ती. गांधी युग हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा ठरतो. पूर्व आणि मुख्यच्या दृष्टीने खूप प्रश्न या युगावरती येतात आणि त्याच्यामध्येच मग इथे दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन. त्यानंतर ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास म्हणजे जे वेगवेगळे कायदे आहेत ब्रिटिशकालीन ते.
ज्याच्यावरती पूर्वपरीक्षेला सुद्धा प्रश्न येतात. त्यानंतर सांप्रदायिकतेचा विकास आणि भारताची फाळणी, सत्तेच्या हस्तांतरणाकडे, त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत हा एक पॉइंट आहे. महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक. तुम्हाला इतिहासमध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळवून देणारा हा पॉइंट आहे, महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक. कंबाईनची पूर्वपरीक्षा, कंबाईनची मुख्य परीक्षा, राज्यसेवेची पूर्व आणि मुख्य परीक्षा अशा 4ही परीक्षांसाठी हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती खूप प्रश्न येतात. आणि त्यानंतर पुढचा पॉइंट येतो महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. तर हे आहेत राज्यसेवा मुख्यचे घटक. तर या सगळ्या सिलेबसचा जर विचार केला तर असे काही टॉपिक आहेत, असे काही पॉइंट आहेत जे तुम्हाला पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षांमध्ये उपयोगी ठरू शकतात. आणि ते पॉइंट तुम्हाला एवढे परफेक्ट करायचे आहेत की त्या पॉइंटवरचा कोणताही प्रश्न आला तरी सुद्धा तो चुकला नाही पाहिजे. मग असे पॉइंट कोणते आहेत? तर हे एवढं सगळं वाचल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल की आत्तापर्यंत तुम्ही जो अभ्यास केलाय तो तुम्हाला प्री आणि मेन्स दोन्ही एक्झामसाठी फायदेशीर ठरणार आहे. पण पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धती आणि मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धती ही थोडीशी म्हणजे अगदी लिटल बिट त्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला आढळून येईल. प्रश्नांची काठिण्य पातळी असेल किंवा जी तुमच्या सिलेबसची डेप्थ आहे त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून मग आपल्याला याचा अभ्यास करताना काही पॉईंट्स लक्षात घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिला पॉईंट तर तुम्ही कव्हर करायला पाहिजे तो म्हणजे समाज सुधारक. हा पॉईंट तुम्ही अजिबात स्किप नाही करायचा. आणि हा समाजसुधारक हा पॉइंट जो आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणून हा पॉइंट तुम्हाला करायचा आहे. 1857चा उठाव प्रत्येक एक्झाममध्ये प्रीला आणि मेन्सला तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. आणि हे घटक असे आहेत ना की ते तुम्ही एकदा केले ना तर ते तुमच्या लाईफ टाईम लक्षात राहू शकतात. म्हणजे याच्यामध्ये बदल होणारं काहीच नाही. म्हणजे इतिहास या विषयाचा फायदा हा असतो की याच्यामध्ये बदलत काहीच नाही. जसं इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला होणारे चेंजेस, बदलणारे आकडेवारी लक्षात ठेवावे लागते. राज्यघटनेमध्ये तुम्हाला अमेंडमेंट्स लक्षात ठेवाव्या लागतात. नवीन तरतुदी काही झाल्या असल्या तर त्या लक्षात ठेवाव्या लागतात. करंट अफेअर्सचा बदलणारे विषय, तसं इतिहासमध्ये बदलणारं काही नाही. म्हणजे 1857च्या उठावामध्ये झाशीचं नेतृत्व जर राणी लक्ष्मीबाईंनी केलं होतं तर कधीही तुम्हाला प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर तेच असणार आहे. अशा पद्धतीने मग तुम्हाला ते पॉइंट एकदाच करायचे आहेत पण व्यवस्थित करायचे आहेत. सो समाज सुधारकांची नावं तुम्हाला राज्यसेवेच्या मुख्यच्या सिलेबसमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ते समाज सुधारक करा. काही ठराविक जे की म्हणजे अगदी समाज सुधारक म्हटलं की तुमच्या नजरेसमोर येणारी नावं लगेच, जसं की मॅक्झिमम प्रश्न जर आपण कंबाईनला पाहिला आत्तापर्यंत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जास्त प्रश्न आहेत. महात्मा फुले यांच्यावरती प्रश्न आहेत. राजर्षी शाहू महाराज यांच्यावरती प्रश्न आहेत. आणि पंडिता रमाबाई हे 4 समाजसुधारक यांच्यावरती तर प्रश्न आहेतच आहेत. म्हणजे जास्त प्रमाणात प्रश्न विचारले गेलेले आहेत. इतरही समाजसुधारक आहेत जसं की महर्षी धोंडो केशव कर्वे असतील. तर असे काही समाजसुधारक आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, तर त्यांचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. सगळ्यांची तयारी करून जा, प्रत्येकावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यानंतर ब्रिटिशकालीन कायदे हा घटक तुम्हाला राज्यघटनेमध्ये सुद्धा उपयोगी ठरतो. कारण ज्यावेळेला आपण राज्यघटनेचा विकास पाहतो तर त्याच्यामध्ये त्याची जी पार्श्वभूमी आहे तर ती या कायद्यांमध्येच असते. त्यामुळे हे कायदे तुम्हाला राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेला तर महत्त्वाचे ठरतात. मुख्य परीक्षेमध्ये ते दोन्ही म्हणजे जसं की आपण राज्यघटनेचा जो पेपर असतो त्याच्यामध्ये पण महत्त्वाचे आहेत आणि इतिहासाच्या पेपरमध्ये पण महत्त्वाचे आहेत. कंबाईनमध्ये पण पूर्व आणि मुख्य दोन्हीकडे महत्त्वाचे आहेत. तर हे कायदे करण्याचा एक सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही एकच चार्ट बनवायचा आहे आणि त्याच चार्टमध्ये सगळे कायदे जे आहेत ते तुम्हाला बसवायचे आहेत. म्हणजे की त्या कायद्याचं नाव काय आहे, इयर काय आहे, कोणत्या वर्षी पारित झाला, कोणी तो पारित केला, त्याच्यामधली विशेष तरतूद काय होती, त्याची वैशिष्ट्ये काय होती. तर अशा पद्धतीने तुम्ही तो चार्ट व्यवस्थितपणे जर एक चार्ट तुम्ही प्रेफर केलात तर त्याच्यावरती तुमच्या सगळे कायदे जे आहेत ते अगदी पटकन होऊन जातात. त्यानंतर गव्हर्नर जनरल्समध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की त्यांचा कार्यकाल लक्षात राहत नाही किंवा त्यांच्या कालावधीमध्ये घडलेल्या घटना लक्षात राहत नाहीत. तर इथे खूप इझी आहे हे. तुम्ही गव्हर्नर जनरल्स लक्षात म्हणजे ठेवण्याच्या जास्त फंदात नाही पडायचं. तुम्ही इतिहास एखाद्या स्टोरीसारखा वाचलात ना, तर तुमच्या म्हणजे घटनाक्रम जसं मी परवा तुम्हाला गांधीजींच्या बाबतीत सांगितलं होतं, की गांधीजी भारतात आले. तिथून पुढचा कालक्रम मी तुम्हाला सांगितला. समजा तुम्हाला एखादा प्रश्न असा अचानकपणे आला, एखाद्या गव्हर्नर जनरलच्या बाबतीत विचारलं गेलं, की या कालावधीमध्ये कोण गव्हर्नर जनरल होता. जरी तुम्हाला ते एक्झॅक्टली नाही आठवलं, तरी किमान तुम्हाला आजूबाजूची घटना आठवली
आजूबाजूचं म्हणजे कोणता कायदा आठवला किंवा एखादी घटना आठवली तरी सुद्धा तुम्हाला ते आठवू शकतं. जसं की तुम्हाला 1904ला विचारलं आणि ते तुम्हाला माहिती नसेल, तर 1905ची बंगालची फाळणी तुम्हाला जर आठवली, तर तुम्हाला लगेच लॉर्ड कर्झन हे नाव तुमच्या नजरेसमोर येऊ शकतं. अशा पद्धतीने गव्हर्नर जनरल्स करा. त्यानंतर शैक्षणिक, सामाजिक सुधारणा या पॉइंटमध्ये वर्तमानपत्र हा फार महत्त्वाचा घटक आहे. वर्तमानपत्रांवरती पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा याच्यामध्ये खूप प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सगळी महत्त्वाची वर्तमानपत्र, वृत्तपत्र जी आहेत, तर त्यांचा अभ्यास व्यवस्थित करा. दैनिकं असतील, साप्ताहिकं, मासिकं हे सगळं व्यवस्थितपणे करायचं आहे. शिक्षणविषयक सुधारणांवरती प्रश्न येण्याची शक्यता आहे, कारण नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झालेलं आहे. त्यामुळे थोडा इतिहासाचा पार्ट जो आहे आणि राज्यसेवेच्या दृष्टीने तर हा महत्त्वाचा आहेच, कारण प्री आणि मेन्सला तर शिक्षण या विषयाला खूप वेटेज आहे. म्हणजे अगदी पेपर 3 मध्ये HRDमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न येतात आणि त्यामुळे तुम्हाला इतिहास आणि म्हणजे पेपर 1 आणि पेपर 3 दोन्हीच्या दृष्टीने हा अभ्यास करायचा आहे. कंबाईंडला सुद्धा याच्यावरती प्रश्न येतात. त्यानंतर येतो प्रश्न आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास करताना भारत आणि महाराष्ट्र हे तुम्ही पॅरलली करा. म्हणजे मवाळ युग, जहाल युग आणि गांधी युग हे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत हे तुम्हालाही माहिती असेल. तर याच्यामध्ये या प्रत्येक कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय घडत होतं किंवा महाराष्ट्रामध्ये त्याची भूमिका काय होती. फॉर एक्झाम्पल जर आपण 1940-42चा कालावधी जर पाहिला तर मग त्यावेळेला प्रति सरकारची स्थापना आहे. मग ज्यावेळेला तुम्ही छोडो भारत आंदोलन पाहत आहात त्याच वेळेला कुठेतरी तुम्ही इकडे पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्र सुद्धा तुम्ही पाहिला पाहिजे, की त्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या घटना घडत होत्या. किंवा तुम्ही सविनय कायदेभंगाची चळवळ पाहिली तर तिथे लगेच तुम्ही तिथे महाराष्ट्राचा रेफरन्स कुठे येतो, की महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा अभ्यास कव्हर करायचा आहे. तर हे पॉइंट जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, तर हे टॉपिक वाईज व्यवस्थित करा सगळे. आत्तापर्यंत जर तुम्ही हे सगळं वाचलेलं असेल, तर आता तुम्हाला फक्त याची रिव्हिजन करायची आहे. पण थोडीशी डेप्थ वाढवा आणि आता हे सगळं म्हणजे एक्झॅक्टली या टॉपिकवरती आपल्याला प्रीला आणि मेन्सला कसा स्कोर येऊ शकतो, आपले मार्क्स कसे वाढू शकतात, हे आपल्याला समजावं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रत्येक पॉइंट वाचून झाल्यानंतर त्याच्यावरती पूर्वपरीक्षेला कोणते प्रश्न आलेले आहेत आणि मुख्य परीक्षेला कोणते प्रश्न आलेत. म्हणजे आता पूर्वपरीक्षेचे तर अगदी 2012 पासून ते 2019 पर्यंतचे सगळे पेपर्स तुम्ही पाहिले असतील, कारण मी तसं तुम्हाला वारंवार सांगितलं होतं. मग आत्ता इथून पुढे करताना तुम्हाला फक्त पूर्वचे नाही तर मुख्य परीक्षेचे सुद्धा क्वेश्चन पेपर्स पाहायचे आहेत आणि त्याच्यामध्ये या प्रत्येक पॉईंटवरती कोणता प्रश्न आलेला आहे, आयोगाने कसा प्रश्न विचारलेला आहे, ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. याचा फायदा असा होईल की बऱ्याचदा आयोगाने जे मुख्य परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत ते ॲज इट इज पूर्व परीक्षेला रिपीट होतात. त्यामुळे पूर्व परीक्षेचा तुमचा अभ्यास तर होणार आहे, पण मुख्य परीक्षेचे प्रश्न तुम्ही वाचल्यामुळे मुख्य परीक्षेच्या प्रश्नांची लेवल काय असते, डिफिकल्टी लेवल काय आहे किंवा डेप्थ काय आहे कंटेंटची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील आणि प्री आणि मेन्स या दोन्ही गोष्टी तुमच्या एवढ्या व्यवस्थितपणे प्रिपेअर होतील की ज्यावेळेला तुमची पूर्व होईल आणि त्यानंतर तुम्हाला अगदी 2 किंवा 3 महिन्यांचा जरी कालावधी मिळाला तरी सुद्धा तुम्ही मेन्स एक्झाम ही क्वालिफाय होऊ शकता. तर ही आपण पाहिली इतिहास विषयासाठीची स्ट्रॅटेजी. याच्यामधला प्रत्येक पॉइंट डिटेलमध्ये करा. जसं मी इथे फक्त गांधी युग म्हटलं, तर मग तुम्हाला अगदी गांधीजींचं भारतात आगमन झाल्यापासून ते तुम्हाला 1947 पर्यंत भारत स्वातंत्र्य होईपर्यंतचा सगळा घटनाक्रम माहिती पाहिजे. म्हणजे गांधी युग म्हणजे फक्त गांधीजींशी रिलेटेड छोट्या-मोठ्या गोष्टी असा त्याचा अर्थ होत नाही. तर प्रत्येक महत्त्वाची चळवळ त्याच्यामध्ये येते जी तुम्हाला इन डिटेल करायची आहे. जसं की असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग आहे, वैयक्तिक सत्याग्रह आहे. तर ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला माहिती पाहिजेत. जहाल युग मी म्हटलं, तर तुम्हाला जहाल युगाचा कालावधी तर माहिती पाहिजे, पण त्या कालावधीमध्ये जी राष्ट्रीय काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशनं झाली ती माहिती पाहिजेत. ज्यावेळेला आपण शैक्षणिक सामाजिक सुधारणा म्हणतो किंवा आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो, तर इथे तुम्हाला राष्ट्रीय सभेची स्थापना माहिती पाहिजे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी कोणत्या संघटना होत्या का, की ज्यांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये काहीतरी योगदान दिलं होतं. तर या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. म्हणजे ओव्हरऑल हिस्ट्री तर तुम्हाला करायची आहे, पण त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिकला विशेष भर द्यायचा हे समजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मेन्सला आलेले प्रश्न वाचायचे, सोडवायचे, त्याचे एक्सप्लेनेशन वाचायचं. मुख्य परीक्षेच्या स्पष्टीकरणाची पुस्तकं तुम्हाला मिळतील. ती मिळाली तर घ्या. अदरवाईज तुम्ही क्वेश्चन पेपर डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या बुक्समधून तुम्ही तुमचं ॲनालिसिस
किंवा स्पष्टीकरण लिहायला सुरुवात करा, ते सुद्धा जास्त फायदेशीर राहील. तर आय होप इतिहास विषयासाठी एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल. तर हे मी तुम्हाला फक्त कॉमन पॉइंट्स सांगितलेले आहेत, ही गोष्ट पण लक्षात घ्या. राज्यसेवा मुख्याला तुम्हाला याच्या व्यतिरिक्तही प्रश्न येतात इतिहासमध्ये, जसे की स्वातंत्र्यानंतरचा भारत सुद्धा तुम्हाला विचारला जातो. पण आपण फक्त आत्ता असेच पॉइंट फोकस करणार आहोत जे पूर्व आणि मुख्याला कॉमन आहेत, कारण अजून आपली पूर्वपरीक्षा झाली नाही म्हणून. सो जे डिफरंटवाले पॉइंट आहेत ते आपण प्री झाल्यानंतर कव्हर करू शकतो. सो आय होप या लेक्चरमधून तुम्हाला इतिहाससाठीची स्ट्रॅटेजी मिळाली असेल, कोणते टॉपिक फोकस करायचे आणि कशा पद्धतीने ते करायचे हे समजलं असेल. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटलं तर लाईक करा. त्याचबरोबर इतरांसोबत सुद्धा लेक्चर शेअर करायला विसरत जाऊ नका आणि वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण तयारी लढण्याची नाही तर जिंकण्याची करत आहोत. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.